येत आहेत कलाकार भरत. भरत, तुम्ही मॅडमचा कटाळा गेला पाहिजे बर का. हो हो. आता बघ जातो की नाही कटाळा. परत परत एनर्जी. हो हो. नमस्कार. असं म्हणतात ना की प्रत्येकाच्या घरापाशी असं कावळा वरडलं की पाहुणे येतात, तसं मी आहे ना आता कावळ्याचा आवाज काढतो, म्हणजे आपल्याकडं खूप मतदार येतील आणि आपले साहेब मुख्यमंत्री होतील. अरे मस्त आहे कावळा. वा वा. आता परत परत कर, परत कर. बरं त्यात माझं नाव घ्यायचं. मामा साहेब. हा मामा साहेब. बेस्ट आहे बर का. थँक्यू. हा भरत, आता काय होईल माहित आहे का, कुणाचा निवड शिवला नाही का नाही की माणसं तुला घेऊन जातील निवड शिवायला. आता गेला ना कंटाळा? अजून नाही? नाही नाही गेला. हा हल 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 आप क्या साम पेश करने जा रहे हैं एक जबरदस्त कलाकार, एक जबरदस्त फनकार, बंगल्यातले सुमीच्या घरचे जबरदस्त कलाकार मिस्टर बबन. माईक ठेवला. आता मी तुमच्या समोर मोर सादर करत आहे. मोर. धन्यवाद. बेस्ट बेस्ट बेस्ट. मग भाऊ कोणाच आहे? बबन नाच करायचं नाही बरं का तुझा. सुमी मॅडम, आता गेला का तुमचा कटाळ? नाही गेला कटाळा. असंच आमच्या सगळ्या नोकरांनी एवढं मस्त मस्त करून दाखवलं तरी तुझा कंटाळा गेला नाही. मग तूच कर ना काहीतरी. सुमी? हा म्हणजे मी असं ऐकलंय की तुला ओव्या छान म्हणता येतात. काय मॅडम, तिने ओव्या म्हटलं तर चालतील ना? हरकत नाही. सगळे नोकर झालेत तर सुमन नाही. आणि लहानपणी माधुरी दीक्षित म्हणायचे सगळे तुला, असं मी ऐकलंय. हा बरोबर ना मम्मा? अगं पण सुमीचा कंटाळा जावं म्हणून हे सगळं केलं, मग तीच कसं काय? आपल्या सगळ्या नोकरांमध्ये असलेली कला आपल्याला ह्या निमित्ताने कळलीये, तशी सुमनचीही. मला बघायचंय ती काय करते ते. चालेल. ताई मॅडम म्हणलं म्हणजे फायनल. नाही जमणार मला. सुमीच्या मनात असेल तेव्हाच ती डान्स करते, असं कुणी मी सांगितलं म्हणून नाही. अगं पण ताई मॅडमने ठरवलं. बाकी माझ्या घरच्यांनी सगळ्यांनी मस्त मस्त केलंय, पण माझा काय मूड नाही. बस करा आता. काय काय जणांना त्यांची जिम्मेदारी नीट पार पाडता येत नाही, हे खरंच आहे. नाही गेला कटाळा माझा. चला भामाजी चला. सुमे थांब, मी प्रयत्न करतो. तू? अरे समर तू नको. मामा, सुमी माझी मतदार आहे आणि प्रत्येक मतदाराला खुश केलं तरच मला मतं मिळतील. असं मग काय करणार आमचं नेतं? मी तुला विमान कसं उडवतात ते दाखवतो. समर? मम्मा, अगं तू सुद्धा बऱ्याचदा म्हटली होतीस ना दाखव म्हणून. हो पण आता इथे नाही समर. कसं उडवतात विमान?
हे असं. भरत मला चेअर दे. हा साहेब आणतो. तर ज्या जागेत आम्ही बसतो त्याला म्हणतात कॉकपिट. म्हणजे बरं ठीक आहे जाऊ दे. मी तुम्हाला फार डिटेल मध्ये काही सांगत नाही. आपण डिरेक्टली प्लेन उडवूया. ओके. साहेब हे काय अरे बटन्स आहेत. एवढी? हो अरे भरपूर बटन्स असतात इथे. आता आपलं प्लेन सुरू झालेलं आहे आणि आपलं प्लेन लागलेलं आहे रनवेवर म्हणजे प्लेनच्या रस्त्यावर आलेलं आहे. ठीक आहे चला आपण आता प्लेन स्टार्ट करूया. आपलं प्लेन स्टार्ट झालेलं आहे आणि आता आपण हवेत उडायला लागलोय. अरे आले का सगळे हवेत? पायलट अजून जरा वर. अजून वर जायचंय. हा चला. बघा खाली काय दिसतंय का? अयो किती खोल आहे. आता डावीकडनं. डावीकडे जायचंय. चला. आता आता समुद्रावरनं. समुद्रावरनं. चला समुद्रावरनं. बघा खाली काय काय दिसतंय. पाणी दिसतंय का? ते बघा देवमासा. मी नाही. मला तर सगळं खाली खेकडच दिसते ती. आता बर्फाच्या डोंगरावरनं. बर्फाच्या डोंगरावर. चला. गार लागते का सगळ्यांना? अरे पायलट पडशील की. हा नाही अगं कसं पडेन. ऑटो पायलट वर टाकलंय मी. अगं आवतात मारते ती. उतरायला लागलं इवान. चला आता खालती उतरूया. चला आता आपली फ्लाईट खाली उतरतीये. आलो 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 आलो. आता फ्लाईटचा स्पीड कमी होतोय कमी होतोय कमी होतोय. फ्लाईट थांबली. पायलट साहेब गेला बर का सुमीचा कटाळा. लय भारी जिम्मेदारी पार पाडताय बघा तुम्ही. थँक्यू. बास झालंय सगळं. चला. सासूबाई थांबा. आता माझ्यासाठी सगळ्यांनी एवढं काय काय केलं तर मी पण काय तर करून द्यायला पाहिजे ना. सासूबाईंची मागणी होती घरातल्या सगळ्या नोकरांसंगट मी बी काय तर करून द्यायला पाहिजे. ओव्या डान्स काहीतरी. तर आता सासूबाईंच्या इच्छेचा मान राखायचं ठरवलंय मी. तयार आहेत सगळी? चला करूया सुरू. हिवलं हिवलं वांग त्याला किती मान. काटा असे देठाला पण फुकटची शान. सांगा कोण? मामा साहेब. मामा साहेब आमचं फुरफुर बाजा. जिथं तिथं त्यांच्या नुसत्याच गमजा. घरभर नजर तिखट कान. ताईंच्या हातात ह्यांची मान. मानेला पकड सोसना. मामाची अक्कड जाईना.
सांगा कोण? मामी साहेब. मामी आमच्या लई लई भारी, हळूच लपून खात्यात खारी, अंगी त्यांच्या नाना कळा, कुणी काय बोललं काढत्यात गळा, ओघळ गायन पोटात पाय, मामीची खुन्नस संपत नाही, अरे घाबरत नाही मी खुनशीला ग, अनारला कार माझ्या गाठीला ग. साजूक तुपातला गोड गोड शिरा, जास्ती न ग थोडाच बरा, घरात गोडवा चालना, शिऱ्याची गोडी कळना, सांगा कोण? मोठे साहेब. सासरा माझा मोसाय, अकड घमंड कसलीच नाय, मनाचा निर्मळ माणूस खरा, बोलण्यात वाहे मायेचा झरा, मऊ लागला म्हणून कोपरानं कोणी खानाचं न्हाय, मी हाय पाठीला तुम्ही घाबरायचं न्हाय, वाकड्यात गेलं कोणी आणि नवटणीला ग, आराला कार माझ्या गाठीला ग. कडू कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी ते कडूच, सांगा कोण? आणि कोण? बेबी. बेबी सारखं खवट कोणीच नाही घरात. लई लई न्यारा माझ्या सासूचा थाट, घरभर गावभर त्यांच्या नजरेचा धाक, बोलण्याला त्यांच्या करवतीची धार, गळ्यात डुलतो सुपा एवढा हार, गळ्याला हार बैजेपणा, अन सासूचा तो राजाईना, कपाळावर आठी अंडोळ्यात वाटी, कपाळावर आठी अंडोळ्यात वाटी, अरे घाबरत नाही मी वाटीला ग, अन आरला कार माझ्या गाठीला ग. एक पोरग भलतच गोड, खोट बोलायची त्याला खोड, गोड हसू घालावरी, आंबट गोड आगाव भारी, सांगा कोण? समर साहेब. नवरा माझा जगात भारी, मी बाई त्याची लई लई प्यारी, दिसायला देखणा लाखात एक, करतो जरा खोड्या पण रागानेक, मी रुसता होय त्याच्या काळजाचं पाणी, तो हसता होय माझ्या रागाचं लोणी, साता जन्माची बांधली गाठ, मिळून दोघे मांडू संसाराचा थाट, नवरा माझा जगात भारी, मी बाई त्याची लई लई प्यारी. सुमन, वाढ की पटकन, पोटात कावळे ओरडतायत. कावळं? भरत दादा, तुम्ही कशाला मामासाहेबांच्या पोटात ओरडायला लागलाय हो? दाखव की कसं ओरडताय ते, बघू बरं बघू. मी नाही मामासाहेब. दाखव रे, काही घाबरू नकोस, मला फार आवडला होता तुझा कावळा. ह्या नरसूच्या पोटात कावळा वरडतात म्हणजे भारीच असणार. दावरं पोरा दाव. मामाजी, मामासाहेब आहे मी. चड्डीत बघितलाय मी तुला. कसला मामासाहेब, लहानपणी चड्डी धरून पळायचा, लग्नात जसा पळत होता तसा.
दौर परत दाव कावळा कसा ओरडतो ते. जातो. लक्ष्मण वाढ बाबा, आता लय भूक लागली. मामी थाय तर बोल त्यात आली देऊ का? नाही चहा करी नको, मामीना आधीच संपवल्या असतील सगळ्या खाऱ्या. आणि जवळ सासूबाई येत नाहीत तर कुणालाच नाश्ता मिळणार नाही. त्यांचा मान राखाय पाहिजे का नको? इथे सगळ्यांना भूक लागली, कधी यायची अनुराधा? अरे हाक मारा की कुणीतरी, नाही तर मीच मारते. बेबी, अगे बेबी, बेबी ये ना लवकर, इथं वाट बघतात सगळी तुझी. सुनबाई म्हणती तू आल्याशिवाय कुणी नाश्ता करायचा नाही. होय, सासूबाईंचा मान राखाय पाहिजे ना, त्यांनी खाल्ल्याशिवाय कुणीच खायचं नाही. खा ग बेबी खा. काय काय बेबी बेबी, काही कळतं का तुम्हाला? अगं तुझं नावच आहे बेबी. होत आता नाही. मम्मा तू बस ना. हा, मी वाढते तुम्हाला. नको, मला नाही खायचं. आम्ही सगळेजण तुमच्यासाठी थांबलो होतो. ठीक आहे, आता सासूबाई नाही म्हणतात तर तुम्ही नाश्ता करून घ्या. हा, सासूबाई. सुमे सुमन जा, ताईला समजून सांग आता. आता रोज रोज चॉकलेट कुठनं आणू? चला तुम्ही खाऊन घ्या सगळे. लक्ष्मण दादा, पायलट. नरसू मामा साहेब खाऊन तर. पायलट, माझं काही चुकलं काय? नाही, काय चुकलं नाही. जाऊ दे, चला खाऊन घेऊया. काय झालं ताई? काय झालं म्हणून काय विचारतोयस नरसू? पण ताई, सुमन किती मान देते तुला. अगं ती म्हणत होती सासूबाई आल्याशिवाय कुणीही खायचं नाही. ते मरू देत रे, पण ती म्हातारी मला काय म्हणाली? हा, ती बेबी म्हणाली तुला. बेबी म्हणाली तुला? मला असा राग आला होता ना, असं वाटलं काहीतरी उचलून तिच्या डोक्यात घालावं. त्याची काही गरज नाहीये. त्या म्हातारीला घालून टाका चास. अगं पण कसं शक्य आहे ताई ते? ती पाठराखीण म्हणून आली आणि पूजा आणि जागरण गोंधळ झाल्याशिवाय ती कशी जाईल? म्हणजे 16 दिवस इथेच ठाण मांडून राहणार, सोळकं होईपर्यंत. अजिबात नाही. आजच्या आज सगळ्या पूजा उरकून टाकायच्या आणि त्या म्हातारीला उद्याच्या उद्या घालवून टाकायचा. मला ती माझ्या डोळ्यांसमोर नकोय रे बाबा. अगं ताई, आजच्या आज जागरण गोंधळ आणि पूजा उरकायच्या म्हणजे जरा का होणार नाही? का नाही होणार? होणार ना, मी करणार. तुझा हा नरसू तुझ्यासाठी जीव देऊ शकतो, तर ही पूजेची तयारी काय सोपी आहे. समरही नको तितका तिच्या जवळ जातोय. उद्या सगळ्या पूजा उरकून तिलाही माहेर पाठवून देऊ, म्हणजे आपण आपले निर्णय घ्यायला रिकामे. कसले निर्णय ताई? समरला मुख्यमंत्री नाही करायचंय, विसरलास? हो हो, पण त्यासाठी मुलगी लागणार ना. तिला माहेरी पाठवून दे म्हटल्यावर द्यायचं. समरशी लग्न झालंय तिचं. आपल्याला जे मिळायचं होतं ते मिळालं. हो ताई, तू म्हणशील तसंच होईल. आजच्या आज सगळ्या पूजांची तयारी करून टाकतो. ती जबाबदारी माझी. येतो मी.